ज्यांची गुरुदीक्षा आहे त्यांनी पुढे यावे. डीकन राहुल रानशूर. होय, मी हजर आहे. बहुसन्माननीय बिशप, इथे हजर असलेल्या उमेदवाराला धर्मगुरू म्हणून सेवा कार्यासाठी आपण गुरुदीक्षा द्यावी अशी पवित्र माता ख्रिस्त सभा आपणास विनंती करत आहे. गुरुदीक्षेसाठी राहुल हा उमेदवार पात्र आहेत अशी आपली खात्री आहे का? ख्रिस्ती जनांकडे चौकशी केल्यानंतर आणि शिक्षणाशी संबंधित असलेल्या व्यक्तींनी जी शिफारस केली आहे त्याची खातरजमा केल्यानंतर या दीक्षेस हा उमेदवार पात्र आहे अशी आमची खात्री झाली आहे. आपला प्रभू परमेश्वर आणि तारणकर्ता येशू ख्रिस्त यांच्या सहाय्यावर विसंबून इथे हजर असलेल्या आपल्या बंधूची धर्मगुरू वर्गात सामील होण्यासाठी आम्ही आनंदाने निवड करतो. आपले सर्वांचे उत्तर असेल, देवाला धन्यवाद, देवाला धन्यवाद. राहुल माझ्या सुपुत्रा, गुरुदीक्षा स्वीकारण्यास पुढे येण्याअगोदर धर्मगुरुपदाचे सेवाव्रत स्वीकारण्याचा तुझा हेतू लोकांपुढे स्पष्टपणे जाहीर कर. बिशप महोदय हे प्रभूच्या कळपाची काळजी वाहत असतात. त्यांचे विश्वासू सहकारी म्हणून त्यांना त्यांच्या कार्यात धर्मगुरूंचे सेवा कार्य पवित्र आत्म्याच्या सहाय्याने चालू ठेवण्याचा तुझा खरोखर निर्धार आहे काय? होय, तसा माझा निर्धार आहे. ज्या स्वरूपात ख्रिस्ताची रहस्ये ख्रिस्त सभेकडून आपल्याला प्राप्त झाली आहेत त्या रहस्यांची प्रामाणिक राहण्याचा आणि परमेश्वराच्या गौरवासाठी आणि ख्रिस्ती जनांच्या पवित्रीकरणासाठी ती श्रद्धापूर्वक साजरी करण्याचा तुझा निर्धार आहे काय? होय, तसा माझा निर्धार आहे. प्रभू शब्दविधी पात्रतेने आणि सुज्ञतेने साजरा करण्याचा आणि कॅथलिक श्रद्धेची उकल करून ती शिकविण्याचा तुझा निर्धार आहे काय? होय, तसा माझा निर्धार आहे. शाश्वत धर्मगुरू प्रभू येशू ख्रिस्त यांनी आम्हासाठी परिपूर्ण बलिदान म्हणून स्वर्गीय पित्याला स्वतःचे जीवन अर्पण केले. त्या प्रभू ख्रिस्ताशी दिवसेदिवस अधिकाधिक एकरूप होण्याचा आणि लोकांच्या तारणासाठी आपले जीवन परमेश्वर चरणी वाहण्याचा तुझा निर्धार आहे काय? होय, तसा माझा निर्धार आहे. त्यासाठी मला परमेश्वरी सहाय्य लाभो. दीक्षार्थी गुरुपदासाठी पात्र ठरले आहेत ते आता महागुरु स्वामी यांच्या समोर गुडघे टेकून आपले जोडलेले हात त्यांच्या हातात देऊन त्यांना आज्ञापालनाचे वचन देतील. राहुल, माझ्या आणि तुझ्या उत्तराधिकाऱ्यांच्या आज्ञा पाळण्याचे आणि त्यांचा आदरभाव राखण्याचे तू अभिवचन देतोस काय? होय, तसे अभिवचन मी देतो. परमेश्वराने आपल्या ठाई सत्कार्याचा शुभारंभ केला आहे, तो ते पूर्णतेस नेवो. आमेन. गुरुपदाचे जीवन हे खडतर असल्यामुळे दीक्षार्थीस ईश्वरी कृपा आणि शक्ती मिळावी, तसेच संतांच्या पावलावर पाऊल ठेवून त्यांनी प्रभूचे कार्य करण्यास सदैव तत्पर असावे म्हणून संतांची विनंती माला म्हणण्यासाठी महागुरु स्वामी सर्व भाविकास पाचारण करीत आहे. उमेदवार आता लोटांगण घालून सर्व संतांकडे विशेष मध्यस्थी प्रार्थना करतील. आपण देखील त्या संतांच्या विनंती मालेत सहभागी होऊन उमेदवारासाठी प्रार्थना करूया. भाविकांनी विनंती मालेसाठी कृपया. गणानो, सर्वसमर्थ परमेश्वर पित्याने धर्मगुरुपदासाठी निवडलेल्या
राहुल या सेविकावर स्वर्गीय वरदानांचा वर्षाव करावा म्हणून आपण प्रार्थना करूया. प्रभु दया
पाप्यावर दया कर. प्रभू आमची प्रार्थना ऐक. प्रभू आमची प्रार्थना ऐक. तुझ्या पवित्र ख्रिस्त सभेला मार्गदर्शन आणि रक्षण कर. प्रभू आमची प्रार्थना ऐक. तुझ्या निवडलेल्या सेवकाला आशीर्वादित व पवित्र कर. प्रभू आमची प्रार्थना ऐक. हे ख्रिस्ता आमचे ऐक. हे ख्रिस्ता आमचे ऐक. हे प्रभू परमेश्वरा, आमची प्रार्थना ऐक आणि या तुझ्या राहुल सेविकावर पवित्र आत्म्याच्या वरदानांचा तसेच धर्मगुरुपदाच्या कृपादानांचा व सामर्थ्याचा वर्षाव कर. धर्मगुरुपदासाठी राहुल हे उमेदवार आम्ही तुझ्या पुढे सादर करतो. तुझ्या अखंड प्रेमाने त्यांना सहाय्य कर. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो. आमेन. कृपया उभे राहावे. उमेदवाराच्या डोक्यावर हात ठेवून त्याच्यावर पवित्र आत्म्याच्या कृपादानासाठी प्रार्थना करणे हा या गुरुदीक्षा विधीतला अतिशय महत्त्वाचा भाग आहे. डोक्यावर हात ठेवून म्हणजेच उमेदवारास सामर्थ्य, अधिकार आणि पवित्र आत्म्याचे कृपादान देणे. जुन्या करारामध्ये मोशेने यहोवाशाच्या डोक्यावर हात ठेवून त्यास कृपादान दिले होते. तसेच नव्या करारामध्ये प्रेषितांनी 7 जणांच्या डोक्यावर हात ठेवून त्यांना विविध कृपादाने मिळावी म्हणून प्रार्थना केली. ख्रिस्त सभेला कृपेतील या परंपरांशी एकनिष्ठ राहून आता महागुरु स्वामी शांतपणे उमेदवाराच्या डोक्यावर हात ठेवून प्रार्थना करतील. तदनंतर सर्व उपस्थित धर्मगुरू देखील उमेदवाराच्या डोक्यावर हात ठेवून त्याच्यासाठी प्रार्थना करतील. द लेइंग on the hands and the prayer of consecration which follows constitute the essential part of the ordination rite. The bishop along with the priest will impose their hands in silence on the one who is being ordained. Priests are requested to follow the instructions of the ushers.
I request all the priests to stand. सर्वांनी उभे राहावे. गुरुदीक्षेचा परमोच्च क्षण म्हणजे दीक्षार्थीस अभिषेक्त करणे. आता महागुरु स्वामी दीक्षार्थीस अभिषेकाचा आशीर्वाद देतील. हे प्रभू, पवित्र पित्या, सर्व समर्थ सनातन परमेश्वरा, सर्व सन्मानाच्या आणि प्रतिष्ठेच्या तसेच विकासाच्या आणि स्थिरतेच्या उगमा आमच्या सहाय्यास धावणे, आमची व्यक्तिमत्वे अधिक परिपूर्ण होण्यास नेहमी तत्पर असावीत अशी तुझी योजना आहे. तुझ्या प्रजेची व्यवस्था पाहण्यासाठी जेव्हा तू महायाजकांची नेमणूक केलीस, तेव्हा त्यांचे सहकारी म्हणून त्यांच्यासह राहून त्यांच्या कार्यात त्यांना मदत करण्यासाठी त्यांच्याच खालोखाल श्रेणी व प्रतिष्ठा लाभलेल्या काही जणांची तू निवड केलीस. त्यातूनच पुढे पावनकारी विधीद्वारे याजक वर्ग स्थापन झाला व लेवी पद निर्माण झाले. मरुभूमीत मोशेचे सहाय्य असलेले आणि महान लोकसमुदायाची व्यवस्था पाहण्यास त्याने नेमलेले 70 सुज्ञ जणांच्या मनात मोशेचा आत्मा तू बिंबविलास आणि त्यांच्याद्वारे तू सर्वत्र पसरविलास. तारणदायक बळी आपण करण्यास आणि पवित्र विधी साजरा करण्यास अहरोनीचे पुत्र सत्पात्र असे याजक व्हावेत म्हणून तू त्यांना त्यांच्या वडिलांजनांचे सामर्थ्य प्रदान केलेस. त्याच तुझ्या आत्मीयतेमुळे व दूरदर्शीपणामुळे हे प्रभू, तुझ्या पुत्राच्या प्रेषित वर्गाला धर्म प्रसार करण्यासाठी तू सहाय्यक सोबती मिळवून दिलेस. सर्व जगभर त्यांनी सुवार्तेची घोषणा केली. महायाजक मोशे, अहरोन आणि प्रेषित यांच्याशी कदापि आम्ही आमची तुलना करणार नाही. आम्ही त्यांच्याहून दुर्बल आहोत, म्हणून आम्हाला तुझे सहाय्य दे. I request the priest to extend their right hand. हे सर्व शक्तिमान पित्या, या तुझ्या सेवकांना धर्मगुरुपदाच्या प्रेषिततेची देणगी दे. त्यांच्या ठायी पावित्र्याचा आत्मा वाढीस लाव. बिशपांचे सहकारी म्हणून जी जबाबदारी तू त्यांच्यावर सोपवितोस ती ते तडीस नेवोत आणि त्यांच्या समर्पित जीवनाने ते भाविकांना उत्तम आदर्श ठरवत. शुभ वर्तमानाचा संदेश जगाच्या कानकोपऱ्यात पोहोचावा आणि सर्व राष्ट्रांनी ख्रिस्तामध्ये एकत्र येऊन त्यांनी परमेश्वराचे एक पवित्र राष्ट्र बनावे म्हणून यांनी आमचे सहकारी व्हावे. ही प्रार्थना आम्ही तुझ्याबरोबर पवित्र आत्म्याच्या ऐक्यात सदा सर्वदा जिवंत राहणारा व राज्य करणारा परमेश्वर तुझा पुत्र आमचा प्रभू येशू ख्रिस्त याच्याद्वारे करतो. आमेन. डिकन म्हणजेच साजरा म्हणतात. पवित्र साक्रमेंट साजरा करीत असताना या हाताद्वारे परमेश्वराची कृपा साक्रमेंट स्वीकारणाऱ्या व्यक्तीला मिळत असते. परमेश्वराला बलिदान अर्पण करण्यासाठी आणि त्यांच्या निवडलेल्या प्रजेला पवित्र करण्यासाठी धर्मगुरू हातांचा उपयोग केला जातो.
कर दोन्ही घे ममराया, तुझ्या प्रीतीने भरो देत त्या. अशा याचना करत फादर राहुल आता महागुरु स्वामी यांच्या समोर गुडघे टेकतील आणि महागुरु स्वामी त्यांच्या हातांना तेलाभंग करून ते पवित्र करतील. येशू ख्रिस्त आमचा स्वामी याचा पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने पित्याने अभिषेक केला. परमेश्वर पित्याला बलिदान अर्पण करण्यासाठी आपण ख्रिस्ती जनतेला पवित्र करण्यासाठी प्रभू आपल्याला नेहमी सत्पात्र ठेवो. आता फादर राहुल रणशूर यांचे हात पवित्र तेलाने अभिषिक्त केले आहेत. ते हात धुण्यासाठी त्यांची माता व त्यांचा भाऊ त्यांना मदत करतील. या छोट्याशा कृतीद्वारे सेवा कार्यासाठी निघालेल्या आपल्या लाडक्या पुत्रास ते आपला प्रार्थनामय पाठिंबा आणि त्यांचा प्रेषित कार्य आजपासून नवदीक्षित धर्मगुरू फादर राहुल पवित्र निस्तार अर्पण करते. तूच दिलेले अमूल्य जीवन तुलाच मी अर्पावे. गुणसुमते ही बाहुनी जगती धन्य धन्य मी भावे. या भक्ती गीतातील भाव प्रकट करे नवदीक्षित धर्मगुरू आता महागुरु स्वामी समोर गुडघे टेकतील आणि निसेसाठी लागणारा प्याला आणि पात्र महागुरु स्वामी नवदीक्षित धर्मगुरूंना देतील. भाविकांनी परमेश्वराला अर्पण करण्यासाठी आणलेल्या देणग्यांचा स्वीकार करा. आपण काय करता याची जाणीव ठेवा आणि जी रहस्य आपण साजरी करता ती आचरणात आणा. प्रभूच्या क्रूसाच्या रहस्यात अनुरूप अशी आपल्या जीवनाची घडवणूक ठेवा. आज पुणे येशू धर्म प्रांतासाठी ख्रिस्ताचा राजदूत म्हणून क्रूसाच्या निशाणाखाली सेवा कार्य करण्यासाठी नवीन धर्मगुरू लाभले आहेत. हा क्षण भाग्याचा, आनंदाचा, श्रद्धेचा आणि कृपेचा आहे. म्हणून महागुरु स्वामी नवदीक्षितास आलिंगन देऊन त्यांचे अभिनंदन करतील. वेदीवरील उपस्थित धर्मगुरू देखील नवदीक्षित धर्मगुरूंचे अभिनंदन